मी नेहमी म्हणतो, कारण लोकांना हे प्रश्न येतो की हा बाबा एवढा कशाला खर्च करतो. सगळ्यांचेच प्रश्न आहेत. अण्णांचा पण प्रश्न तेच आहे की हा खर्च का करतो. तर मी म्हणेन की माझ्या आईने एक बांधिलकी मला बांधून दिली आणि हे 2007-08 ला तिने बांधले. जे बांधले तिने असं सांगितलं की तू 1 रुपये कमवला 30% तू सरकारला भर, 40% मध्ये तू मस्तपैकी चांगलं जीवन जगू शकतो. राहिलेले 30% जे आहेत ते परत समाजात फेड कर, कारण ते समाजाचे पैसे आहेत, तुझे नाही. तर मी तेच मी आज करतोय. गणेश उपक्रम असतील, गणेश उत्सव असेल, कला क्रीडा संस्कृती जे आहे त्या मार्फतून मेडिकल असेल, एज्युकेशनल असेल, याच्यातून त्यांच्याच नावाने फाउंडेशन आहे, इंद्रायणी बालन फाउंडेशन. आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतो. तर मी जेव्हा माझा पासपोर्ट इमिग्रेशन काउंटरला दिला त्या इमिग्रेशन ऑफिसरला, माझी ओळख बघा त्यांनी काय, मी नाव पाहिलं, पण तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे उत्सव करून विश्वस्त आहे ना म्हणलं हो. म्हणजे तुम्ही इंद्रायणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष आहे का म्हणलं हो. मग त्यांनी सांगितलं की माझ्या बहिणीच्या सासऱ्यांना डायलिसिस चालू आहे, 3 आठवडे अगोदर तुमच्या ऑफिसला आम्ही मेडिकलचं हेल्प दिला, तुम्ही तिला 51,000 रुपये देत थँक्यू.